आणि आता बातमी आहे एका आईची। पतीच्या निधनानंतरही अपघातग्रस्त मुलाला वडिलांची कमतरता न भासू देता जिद्दीने त्याचं सगळं निभावणारी ही आई कोण आहे, ही कुठली आहे, पाहूयात। वडिलांचं निधन झालं हे अपघातग्रस्त मुलाला कळू नये म्हणून आटापिटा करणारी ही एक आई आहे। 48 वर्षांच्या शेतमजूर उषाबाई लखनगावे, विधवा होऊनही कपाळावर भलं मोठं कुंकू, हातात बांगड्याही त्या भरतात। मुलासमोर दुःखाचा उमाळा येऊ नये यासाठी भरलेले डोळे एकांतात पुसतात। डोळे पुसून पुन्हा मुलाच्या सेवेत येतात। 20 मार्चला अमोलच्या कमरेवरून ट्रॅक्टरचं चाक गेलं। कमरेपासूनचा भाग लुळा पडला। पलटी मारे गेलो होतो मी। पलटी मारतोय असंच त्यानं ड्रायव्हरने म्हणला मागे थांब म्हणला। मागे थांबलो होतो नांगरटीवर। एक तास एक वावभर गेल्यानंतर त्यानं नांगर लागला नाही म्हणून रिवर्स घेतला गाडी। रिवर्स घेताना त्या दांड्याला दांडा हापकला आणि ते दांडा पलटी फिरली। पलटी फिरल्यानंतर मी खाली पडलो। माझ्या कमराशी टायरच असला। अमोलच्या अपघातावेळी उषाबाई काशीला गेल्या होत्या। परतल्यावर पोराच्या अपघाताची बातमी कळली। उषाबाई दवाखान्यात आल्या। मुलाच्या उपचाराच्या चिंतेनं अमोलच्या वडिलांनी 27 मार्चला आत्महत्या केली। भाऊजी वारल्याला 10-12 दिवस झाला, तरी पण त्याला आम्ही सांगितलं नाही। आम्ही आता दवाखान्याला घेऊन आला होता। आईच्या कपाळावर तर टिकली ठेवावंच लागल, कारण त्याला सांगितलं नाही। त्या आईचं काळीज आहे किती झालं। पतीच्या निधनानं उषाबाई खचल्या खऱ्या, पण एकुलत्या एक मुलाला पुन्हा पायावर उभं करण्यासाठी त्या कामाला लागल्या। कपाळावरचं कुंकू आणि हातातल्या बांगड्या मात्र कायम होत्या। आता मुलगा कापोटासाठी म्हणून लोकांच्या संग कामाला गेलतो ट्रॅक्टरवर। आता याचं प्रिय आता तुम्हीच काढा, आता काय असतील आता ह्याच्या पुढे तरी मला काही कळना झालंय। आता अमोलवर उपचार करणाऱ्या लाईफ केअरनंही उपचाराचा खर्च निम्म्यावर आणलाय। पेशंटला जरी अतिदक्षता विभागात जरी ऍडमिट जरी केलेलं असलं तरी त्याला आम्ही आमच्या साध्या जनरल वॉर्डचे दर लावलेले आहेत, जेणेकरून पेशंटला आर्थिक बर्डन येऊ नये, म्हणजे आर्थिक त्रास वगैरे होऊ नये। उपचारादरम्यान आता असं दिसून येते की इथून पुढे आपण एखाद्या महिन्याच्या रेस्ट नंतर पेशंटच्या हाडं बऱ्यापैकी जुळून येतील आणि पेशंट स्वतःच्या पायावर एक 80-90% चालू शकेल। जरी तो पूर्ववत आपल्या तुमच्या मायासारखा नाही होऊ शकणार, पण 80-90% चालण्यासारखा होऊ शकेल। या शेतमजूर कुटुंबातल्या 3 कर्त्या हातांपैकी 2 हात कमवायचं थांबलेत। अमोलच्या उपचाराचाही खर्च मोठा आहे। त्यामुळे अशा जिद्दी आईला सलाम करत महाराष्ट्रानं मन मोठं करायला हवं, त्यांना भरभरून मदत करायला हवी। राहुल कुलकर्णी, ABP माझा।